मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आठवड्याभरापासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणारं महत्त्वाचं धरण तानसा ओव्हरफ्लो झालंय। गेट क्रमांक 9 मधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। दरम्यान शहापूर, वाडा, भिवंडी तालुक्यातील तानसा नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे। तानसाची पातळी 422.78 इतकी आहे, तर दुसरीकडे भातसा धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। भातसाच्या पाणलोट क्षेत्रात 76 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। भातसाची क्षमता 142 मीटर इतकी आहे। भातसा धरण सध्या 131.34 मीटर इतकं भरलंय। रत्नागिरी जिल्ह्यात लांजा, मंडणगड, दापोली, खेडमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली। चिपळूणच्या वशिष्ठी नदी तसंच संगमेश्वरच्या शास्त्री नदीला पूर आलाय। पुराचं पाणी संगमेश्वरमधील आठवडा बाजारपेठेत घुसतंय। सोनवी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली असून संगमेश्वरला पुराचा धोका निर्माण होऊ शकतो। तिकडे सिंधुदुर्गातही रात्रभर पावसाचा जोर कायम होता। कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले, देवगड तालुक्यात पावसानं जनजीवनावर परिणाम केला। रायगडमध्ये महाड, पोलादपूर तालुक्यात जोरदार सरी कोसळत आहेत। जिल्हा प्रशासनाकडून यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले गेले। कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवार सकाळपासून पावसाची संततधार सुरूच आहे। जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक आहे। जोरदार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होते। जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं राधानगरी धरण 59% अधिक भरलंय। जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील एकूण 11 बंधारे पाण्याखाली गेलेत। गेल्या 24 तासात सरासरी 26.54 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। सर्वात जास्त पाऊस गगनबावडा तालुक्यात 72.50 मिलीमीटर इतका पडला। सुमारे 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी पहाटेपासून पावसानं नागपुरात जोरदार हजेरी लावली। 4 तासात तब्बल 135 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला खरा, पण नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठी गैरसोय झाली। बैलतरोडी भागात शेकडो घरात 3 ते 4 फुटापर्यंत पाणी साचल्यानं नुकसान तर झालंच, पण विहिरीतही बाहेरचं सांडपाणी मिसळलं गेलं। शहरातील मध्य भागात असणाऱ्या काही शासकीय कार्यालयातही पाणी साचल्यानं कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली, तर भाजप कार्यालय असलेल्या इमारतीचाही तळमजला पाण्यानं वेढला गेला होता। रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर तालुक्यात जोरदार पाऊस झालाय। महाडजवळ वाहणाऱ्या सावित्री नदीतली पाणी पातळी कमालीची वाढली। पुराचं पाणी महाड शहरात शिरायला सुरुवात झाली। महाडच्या मच्छी मार्केट, दस्तुरी नाका इथं पाणी शिरलंय। महाड ते नातेखेड दरम्यानचा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय। नगरपालिकेनं भोंग वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला। भिवंडी महापालिका क्षेत्रासोबतच तालुक्यात जोरदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले। नदी नाका परिसरात सुमारे 30 ते 40 घरांमध्ये पाणी शिरलं। त्यामुळे महापालिकेचे नालेसफाई झाल्याचे दावे फोल ठरले। पद्मानगर, कमला हॉटेल, सिटीजन हॉस्पिटल, सुभाषनगर, ईदगाह या परिसरात सखल भागात पावसाचं पाणी शिरलंय। भिवंडी शहरालगतच्या शेलारकोणी ग्रामपंचायत हद्दीत सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। शहरात मुसळधार पाऊस पडत असताना शहरालगतच्या कामवारे नदीतील पाण्याची पातळी वाढत चालली आहे। खोणी ग्रामपंचायत येथील ग्रामीण भागाला जोडणारा नदीवरील पूल देखील पाण्याखाली गेलाय। राज्यात ऊस पिकासाठी ठिबक सिंचन सक्तीचं करण्याचा धडाकेबाज निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय। पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले, पण या निर्णयाला शेतकरी संघटनांनी जोरदार विरोध केलाय। ठिबकचे फायदे असले तरी ऊस पिकासाठी ठिबक सिंचन सक्तीचं केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष उफाळण्याची चिन्ह आहेत। आधीच शेती व्यवसाय अडचणीत असताना ठिबकसाठी कर्ज घेऊन ते फेडायचं कसं, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जाऊ शकतो। बेस्ट बस यंत्रणा महापालिका व्यवस्थेत वर्ग करावी तसंच नियमित पगार व्हावा या मागणीसाठी बेस्ट बस कर्मचाऱ्यांनी मतदान केलं। बसचे सुमारे 38,000 कर्मचारी या मतदान प्रक्रियेत सहभागी झाले। पगारासाठी संप करायचं की नाही यासाठी हे मतदान झालं। गेले 3 महिने नियमित पगार होत नसल्यानं अनेक कर्मचारी त्रस्त आहेत। त्यांना महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार व्हावा अशी अपेक्षा बेस्ट कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली। आज या मतदानाची मतमोजणी होणार आहे। नागरी उड्डयन महासंचालक म्हणजेच DGCAनं मुंबईतल्या 70 इमारतींना त्यांची उंची कमी करण्याची नोटीस दिली। विमानतळ परिसरातल्या या इमारती आहेत, त्यांच्या उंचीमुळे धावपट्टीवर विमानाला उतरताना अडथळा होत असल्याचा दावा DGCAनं केलाय। विशेष म्हणजे उंची कमी करण्यासाठी नोटीस बजावलेल्या इमारतींपैकी अनेक इमारती 50 वर्षांहून जास्त जुन्या आहेत। त्यामुळे DGCA तसंच या इमारतींना प्रमाणपत्र देणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या कामावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले। एखादा अत्यंत साधा निर्णय घेण्यासाठी सरकार दरबारी कसा वेळ लागू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे
मंत्रालयात असलेलं पार्किंग. 2012ला मंत्रालयाला जेव्हा आग लागली तेव्हा आग विझवताना हेच पार्किंग अडथळा ठरलं होतं. आता तब्बल 5 वर्षांनी हे पार्किंग बाहेर नेण्याबाबत निर्णय होतोय. कोल्हापूरमधील जयप्रभा स्टुडिओचा हेरिटेज दर्जा कायम राहणार आहे, कारण लता मंगेशकर यांनी जयप्रभा स्टुडिओच्या हेरिटेजला विरोध करत सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका मागे घेतली. मंगेशकर यांनी जयप्रभा स्टुडिओला कुठल्या अधिकारात हेरिटेज घोषित करण्यात आलं असा सवाल करत हायकोर्टात राज्य सरकारविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र हायकोर्टानं ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टातून लता मंगेशकरांनी याचिका मागे घेतल्यानं हा वाद संपुष्टात आला. पुण्यातील काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्या विरोधात लग्नाचं आमिष दाखवून बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. कायदा सल्लागार म्हणून काम करणाऱ्या एका महिलेनं त्यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार रोहित टिळक यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. बलात्कार करणं, मारहाण करणं, जीवे मारण्याची धमकी देणं अशा स्वरूपाचे आरोप रोहित टिळक यांच्यावर करण्यात आले. रोहित टिळक हे युवक काँग्रेसचे समन्वयक असून त्यांनी 2009मध्ये पुण्यातील कसबा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती. माझ्यावर भरपूर दबाव आणलेला आहे आणि माझ्या जीवालाही धोका आहे. मला 2-3 वेळा जीवे मारून टाकण्याच्या धमक्या दिलेल्या आहे त्यांच्या घरच्या लोकांनी. त्यामुळे मी ते कॅन्सल केलं आणि माझी तब्येत खूप बिघडली होती. त्यामुळे मला ते करते. अजूनही मी खूप अंडर थ्रेट आहे. त्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही आणि दिस विल बी प्रॉबब्ली द लास्ट टाइम दॅट आय कॅन गिव्ह एनी स्टेटमेंट टू यू. मुंबईतल्या DB मार्ग पोलीस ठाण्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात दाखल केलेली केस आणि FIR मुंबई उच्च न्यायालयानं रद्दबातल केल्यात. 2012 साली राज ठाकरे यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना देखील रजा अकादमी विरुद्ध गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढला होता. त्याविरोधात DB मार्ग पोलिसांनी FIR दाखल केला होता. आता या संदर्भातलं आरोपपत्र घटनेनंतर 6 महिन्यात दाखल होणं कायदेशीररित्या अपेक्षित होतं. मात्र तब्बल 2 वर्षांनी म्हणजे 2014मध्ये हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतल्या 1993 मधल्या साखळी बॉम्बस्फोटातला दोषी आरोपी अबू सालेम आता वयाच्या 47व्या वर्षी लग्न करणार आहे. त्यासाठी अबू सालेमनं विशेष ठाणे न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलाय. ठाण्यानजीकच्या मुंब्रा इथे राहणाऱ्या कौसर नावाच्या तरुणीशी 2014 साली अबू सालेमनं धावत्या ट्रेनमध्ये लग्न केल्याचे फोटो समोर आले होते. याच मुलीशी अबू सालेमला रजिस्ट्रार कचेरीत जाऊन रीतसर लग्न करायचं असून त्यासाठी पॅरोलवर सोडण्याची विनंती सालेमनं ठाणे न्यायालयात केली. या प्रकरणी सालेमच्या अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयानं CBIला दिलेत. CAच्या अंतिम परीक्षेत डोंबिवलीच्या राज शेठनं देशात पहिला क्रमांक मिळवून बाजी मारले तर मुंबईच्या पवन गुप्तानं देशात 3रा क्रमांक पटकावलाय. यंदा CAचा निकाल 22.58% लागलाय. ग्रुप 1साठी 41,373 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून केवळ 5,717 विद्यार्थी पास झाले तर ग्रुप 2साठी 38,478 पैकी केवळ 7,928 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मेहनत बहुत थी. मेहनत से ज़्यादा रेगुलर स्टडीज़ थी. डिसिप्लिन था. बिगनिंग से 2 घंटा रोज़ पढ़ता था और लास्ट के 3-4 महीने में 12-13 घंटा भी हो गया था रोज़ का. डिसिप्लिन बहुत इंपॉर्टेंट है CA में. और CA इज़ वॉल्यूमनस. इट्स नॉट लाइक डिफ़िकल्ट है. वो बहुत वॉल्यूमनस है. तो हमें रेगुलर स्टडीज़ और हार्डवर्क से हम उसको क्रैक कर सकते हैं. IAS अधिकारी मनीषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांचा 18 वर्षीय मुलानं आत्महत्या केली. मनमत असं या मृत मुलाचं नाव आहे. मलबार हिलच्या दरिया महल इमारतीतून सकाळी 7:30च्या सुमारास त्यानं उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय आहे. सकाळी 7 वाजता आपला मित्र अग्रवाल याला भेटायला जातो असं सांगून घरातून तो निघाला होता. पण सकाळी 7:30 वाजता दरम्यान मलबार हिल दरम्यान इथल्या दरिया महल इमारतीच्या खाली एक तरुण पडल्याची माहिती पोलीस ठाण्याला मिळाली होती. त्यानं आत्महत्या केली का त्याचा खून झाला याबाबत अद्याप पोलिसांनी कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या मित्रांची चौकशी सुरू केली. राजूरात झालेल्या शेतकरी संघटनेच्या मोर्चाचं नाव नक्षली चळवळीशी जोडलं जाते की काय अशी शंका उपस्थित करण्याची वेळ आली. कारण या मोर्चाचा खरा आयोजक होता नक्षल चळवळीचा म्होरक्या म्हणून ठपका असलेला मारुती कुरवटकर. पंतप्रधानांना पाठवण्यात आलेल्या निवेदनातही त्याचं नाव आहे. 2012 साली नक्षली कारवायांसाठी याच कुरवटकरला अटक करण्यात आली होती. त्याच्या साऱ्या नक्षली कारवाई पोलिसांनी उघड केल्या होत्या. तो 3 वर्ष कारागृहात देखील होता. हाच मारुती सोमवारच्या मोर्चात रघुनाथदादा पाटलांच्या मागे सावलीसारखा फिरताना दिसला.
राज्यसभा खासदार डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी वकील प्रशांत भूषण यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला भरलाय. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात महानगर दंडाधिकाऱ्यांनी याचिका दाखल करून घेतली. यावर पुढील सुनावणी 28 ऑक्टोबरला होईल. प्रशांत भूषण यांनी ट्विटरवर डॉक्टर सुभाष चंद्रा यांच्यावर खोटे आरोप केले. याविरोधात हा मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. कॅमेरून लष्कराचं एक जहाज बुडाल्यानंतर त्यावरचे 34 खलाशी बेपत्ता आहेत. नायजेरियातल्या बोको हराम या अतिरेकी गटाशी लढणाऱ्या रॅपिड इंटरव्हेन्शन बटालियनचे हे जहाज होतं. यातल्या 3 सैनिकांना वाचवण्यात यश आलं. अमेरिकेमध्ये ऑरिझोना प्रांतात पुरामध्ये बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध घेतला जातोय. आपल्या कुटुंबातल्या 14 जणांसोबत टोंटो नॅशनल फॉरेस्टमध्ये ही व्यक्ती सुट्टीसाठी आली होती. टर्कीमधलं सर्वात मोठं शहर असलेल्या इस्तंबूलमध्ये पुरानं थैमान घातलंय. शहरातले सबवे आणि रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे अनेक वाहनं रस्त्यांमध्ये अडकून पडली तर काही घरांमध्ये देखील पाणी साचलंय. चीनमध्येही अनेक भागात पूरस्थिती आहे. दक्षिण चीनमधल्या चोंगकिंग इथं नदीच्या प्रवाहात एक ट्रक अडकला होता. बचाव पथकांनी दोरखंडाच्या सहाय्यानं खेचून हा ट्रक बाहेर काढला. फिलिपिन्समधल्या अतिरेक्यांच्या ताब्यात असलेल्या मरावी शहरातून 130 कुटुंबांमधल्या सुमारे 1000 नागरिकांनी स्वतःची सुटका करून घेतली. शहरापासून 10 किलोमीटरवर असलेलं पुनर्वसन केंद्रात या कुटुंबांना आश्रय देण्यात आला. इटलीमध्ये झालेल्या 2017च्या पॅराग्लायडिंग जागतिक स्पर्धेमध्ये 48 देशांमधल्या 150 स्पर्धकांनी भाग घेतला होता. मॉन्टे अविना निसर्गरम्य पर्वतराजींमध्ये ही स्पर्धा रंगली. पेरी रेमी या पुरुषांमध्ये तर सेइको फुको या महिला गटाची विजेती ठरली. आपल्या सहज सुंदर अभियानानं नवाजुद्दीन सिद्दीकीनं बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलंय. एरवी वादापासून लांब राहणारा नवाज आपल्याच एका ट्विटमुळे चर्चेचा विषय बनलाय. उजळ लोकांसोबत माझी जोडी जमणार नाही याची जाणीव करून देण्यासाठी मी तुमचा आभारी आहे. मी उजळ नाही, चांगला दिसतही नाही, पण या सर्व गोष्टींवर मी कधीच लक्ष दिलं नाही असं ट्विट नवाजनं केलं. त्याचं हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं असून त्याच्या ट्विटनं बॉलिवूडमधील वर्णभेदाकडे पुन्हा सगळ्यांचं लक्ष गेलं. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा चांगलाच रंगला. पण यावेळी देसी गर्ल प्रियांका चोप्रा या सोहळ्यात सहभागी झाली नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या. आयफा सुरू असताना न्यूयॉर्कमधून प्रियांका भारतात का परतली हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. आयफा पुरस्कार सोहळा होस्ट करण्यासंदर्भात प्रियांका चोप्राला विचारणा झाली होती, पण प्रियांकानं त्यासाठी जी रक्कम मागितली ती कमी करण्याची विनंती आयफानं केली होती. पण आयोजकांबरोबर बोलणी फिसकटल्यानं प्रियांकानं आयफाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.